नाट्यशास्त्रे सुघोषितुम् अवस्थानुवर्त्य नाट्यशास्त्रे सुघोषितुम् अष्टनायी मी गिरिजाच्या बाबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया किंवा त्यांचा आभार व्यक्त करूया। गिरिजाचे बाबा त्यांचा सत्कार करतात। खूप खूप धन्यवाद। अतिशय सुंदर इथल्या ते आपल्याला मृदंगावर साथ संगत करतायत आजच्या कार्यक्रमासाठी। व्हायोलिन वादक डॉक्टर एल सुब्रमण्य यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे। आमचं भाग्य आज तुम्ही आम्हाला साथ संगत करताय। विशेष म्हणजे डॉक्टर रमण हे भारतातील पहिले आनंदाचा क्षण आहे आणि हे माझंच स्वप्न होतं की माझ्या मुलीने भरतनाट्यम शिकावं। म्हणजे तिचा जन्म व्हायच्या आधीपासून मला वाटायचं की मला मुलगी व्हावी आणि तिने भरतनाट्यम शिकावं आणि मुळात मला खूप भरतनाट्यमची आवड होती। म्हणजे गुरुनी शिक्षणाला रंगमंच प्रदान करण्याचं सादरीकरण केलेलं आहे। सर्वांनी आपण या रंगमंचाला पात्र दाखवून दिलेलं आहे। अभिनंदन किंवा त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ती स्वातंत्र्य कलावंत घडवणार जीवनामध्ये वेगळ्या मार्गावर चालायचं ज्याच्यामध्ये ज्या मार्गावर खरं सुख मिळणार अशी माझी फार इच्छा होती। त्याप्रमाणे त्या मार्गावर चालली आणि खूप छान वाटतं। सर तुम्ही नृत्याच्या मार्गावर का पाठवले? जीवनामध्ये आनंद खरा आहे तो कशात शोधायचा तर तिने नृत्य किती आनंद होतो सर आज मुलीला खूप आनंद झाला। तुम्ही या 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 उच्च नाट्याच्या ह्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय केलं सर? तिला प्रोत्साहन दिलं वेगवेगळं, तिला वेगवेगळे दुसऱ्यांचे नृत्य दाखवले। त्याचं तिच्या नृत्यासाठी पोषक वातावरण ते नेहमी घरात आणि नृत्यावरच आम्ही घरामध्ये सुद्धा जेवायला बसलो आणि त्याच्यावरच चर्चा घडवून आणत होतो। म्हणून एक सुंदर वातावरण घरामध्ये नृत्याचं आमच्या तयार झालं। आज सर तुमची मुलगी इतकी छान नृत्यांगना झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे आज मला ना खरं काय जगात सुख आहे हे सगळं मला आज मिळालं आहे। तर सर पालकांना तुम्ही काय मेसेज द्या सर याच्यासाठी? मी अभ्यासाबरोबरच मुलांना दुसऱ्या मार्गावर जाऊन द्या आणि त्यांना शोधा त्यांच्यामध्ये काय आहे आणि त्या मार्गावर जाऊन द्या ते सक्सेसच होते। आपलं नाव सांगा। माझं नाव सुधीर गोळे।